झाले. चला सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाचे जे 12th मॅन आहेत ते प्लीज आपण आपल्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे ती विनंती असेल. खूप महत्त्वपूर्ण सामना आहे कारण की हा सामना बॉन्स झाल्यानंतर आजच्या दिवसातून शेवटची अंतिम लढत भोईर ब्रदर्स याच्याशी होणार आहे. म्हणजेच हा सामना खूप महत्त्वपूर्ण असेल. दोन्ही संघाचे 12th मॅन प्लीज यायचं आहे. कशवी 11 संघाचा 12th मॅन या ठिकाणी उपस्थित आहे. श्री गणेश ट्रान्सपोर्ट्स आपण 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचं ही विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळी सज्ज झालाय मिस्टर महेश पाटील. 2 मिनिटं थांबायचं आहे प्लीज. कॅमेरावाला आपला रेडी नाहीये. रोहित चौधरी यांना आपण बघू शकतात. यस सज्ज झालायत. सो स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विशाल स्ट्राइक एंडला बॅटर, नॉन स्ट्राइक एंडला विजय या फलंदाजाला आपण बघू शकताय. दुपारचं सत्र. दुपारच्या सत्रामध्ये जे मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत मैदानाच्या सभोवताली त्यांचं होतं आपण करतोय सहर्ष वेलकम. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग लाईव्ह मला बघतायत ऐकतायत त्यांचं होतं आपण करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडासा स्विंग बघायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने वन बाउन्स गॅदर झाला होता. जास्तीत जास्त उत्तेजना बघायला मिळाली. अगदी आपण बघू शकतायत चेतन किडी मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले. कालच्या दिवसामध्ये सुद्धा अगदी आपण बघितलं यशोदया महाराज संघाने काय जबरदस्त कमबॅक केलं होतं आणि त्याच पद्धतीने हे कमबॅक राहील का कशवी 11 या संघाचं हे प्रश्नचिन्ह आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला डप्पा, चांगली लाईन, बॅक ऑन ट्रॅक महेश पाटील आणि त्याचं फॉर्म मध्ये येणं बाकीच्या संघांना रेड सिग्नल आहे कारण की हा महत्वपूर्ण खेळाडू आहे. कित्येक वेळा अष्टपैलू कामगिरी करताना महेश पाटील यांना आम्ही बघितलंय आणि अगदी त्याच पद्धतीने आज शिरगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी हाताळत असताना याच खेळपट्टीवर मोठमोठ्या धावसंख्या आणल्या गेल्यात. याच खेळपट्टीवर गोलंदाजाचा खरा कस निघताना बघायला मिळालाय. परंतु याच खेळपट्टीवर अशा पद्धतीच्या डिलिव्हरीज खूप कमी प्रमाणात बघायला मिळाल्यात. तोच महेश यावेळेस फुलटॉस चेंडू इंटू द कॅप वळवला गेलाय. फुलटॉस चेंडूला थारा नाहीये. खराब चेंडूवर चांगलं शॉट सिलेक्शन. चेंडू सरळ निघून गेलाय. डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. 4 धावा चौकार. फुलटॉस चेंडू ज्या पद्धतीने सॉन्ग वाजलं की फुलटॉस चेंडू थोडासा धोकादायक आहे आणि तिथे आपण बघू शकता त्या फुलटॉस चेंडूवर ऑन साइडला कन्वर्ट केलं गेलं. मिड विकेटच्या रिझन मध्ये 4 धावा मिळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा महेश पाटील सज्ज होतोय. 4 धावा स्कोर कार्डवर लागल्या. 3 चेंडूंचा खेळ एकत्रितपणे कंप्लीट झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी चेंज ऑफ पेस. थोडस गतीमध्ये परिवर्तन. डेंजर झोन कडे फलंदाज. बाल बाल बच गए असंच म्हणावं लागेल. डेंजर झोन कडे होते. पळत धावत सुटले होते. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. प्रदीप पाटील यांना आपण बघू शकतायत शॉर्ट मिडॉनच्या रिझन मध्ये चांगली फेकी सुद्धा केली होती परंतु कलेक्ट करू शकले नाही कारण की फॉलो थ्रू मध्ये खूप पुढे गेले होते महेश पाटील आणि त्याच कारणास्तव येता येता थोडासा उशीर झाला. 1 धाव मिळते. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 5 अंकांवर. 5 रन्स ऑन कार्ड. 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. अगदी सकाळच्या सत्रामध्ये सुरुवातीच्या सामन्यामध्ये 89 धावा आपण बघितल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 93 धावा आपण बघितल्या. बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने ऑन साइडला खेळला गेलाय. फटका हवेमध्ये आणि जो हवेचा जोत. काय एफर्ट. सुपर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. हे एफर्ट असणं खूप गरजेची गोष्ट. ज्या विजयने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती तो विजय तंबूच्या आशेला आणि बघा मगेजी पाटील यांचा हर्ष उल्हास मैदानाच्या बाहेर. काय जबरदस्त पद्धतीने कमबॅक बघायला मिळालाय महेश पाटील याच्या माध्यमातून. अगदी विजय मात्र आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना बघायला मिळाला परंतु अगेन्स्ट द रन ऑफ प्ले ज्या दिशेने हवा आहे त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि हवेने मात्र चेंडूला थोडंसं आतमध्ये रापलं आणि त्याचंच कारण एक चांगला दर्जेदार देल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कन्वर्ट करू शकला नाही परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये एक डायव्हिंग एफर्ट लावून त्या झेडला कन्वर्ट केलाय. हे एफर्ट असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
कामाला ऍज अ क्षेत्ररक्षक म्हणून संघामध्ये घेतलाय आणि त्याचं प्रतिउत्तर काय जबरदस्त पद्धतीने बघायला मिळालं. उलटा चेंडू, खराब कामगिरी, शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावेंची मोहर, षटकार. नक्कीच चैत्र सप्तमीचा दिवस लवकरच येतोय. माझ्या आई माऊलीची पालखी कारल्याच्या डोंगरी नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. भक्ती वर्दळ गर्दी मात्र त्या ठिकाणी भक्तांची, नवसाला पावणारी, हाकेला धावणारी सर्व आगरी कोळी बांधवांची कुलस्वामिनी कारल्याची आई एकविरा माता हिला नमन असेल. अगदीच याच विभागामध्ये म्हणायचं झालं तर जीवदानी मातेचे आशीर्वाद हे सातत्याने राहिले आहेत. त्या जीवदानी मातेला सुद्धा मानाचं अभिवादन. स्कोर कार्ड आहे 11 अंकांवर 11 रन्स ऑन कार्ड. अगदी 2 चेंडू फुलटॉस झाले आणि त्या फुलटॉस चेंडूवरच शॉट सिलेक्शन अप्रतिम बघायला मिळालं. त्या अगोदर चांगली गोलंदाजी झाली होती महेश पाटील याच्या माध्यमातून. सेकंड स्पेल मध्ये स्वतः संघ मालक प्रदीपजी पाटील यांना आपण बघू शकतायत स्वतःला थोडंसं पुढे आणलंय आणि सर्वात महत्त्वाचं आहे, जर तुमच्याकडे लय आहे तर तुम्ही स्वतःला सिद्ध करा. यावेळेस बॅटची ज्या पद्धतीने कौतुक केलं, कौतुकास्पद कामगिरी, गेम प्लॅन आखलाय, जाळ्यामध्ये आणखी एक मासा पकडला गेलाय. फलंदाज बाद, फलंदाजाच्या खेळीला यावेळेस फुल स्टॉप. वेलकम बॅक. विकेटचं पतन अगदी आपण बघू शकता. स्कोर कार्ड 11 अंकांवर स्थित आहे. बघा निल्सन आकडा जो विषम संख्या म्हटली जाते, अशुभ आकडा संबोधला जाते, त्याच अशुभ आकड्यावर यावेळेस विकेटचं पतन होत असताना 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 111 हे विषम संख्या नेहमीच अशुभ आकडा म्हणून संबोधला गेला आणि क्रिकेटमध्ये या आकड्याला निल्सन म्हणून संबोधलं गेलं. 11 रन्स ऑन कार्ड. अगदी 2 विकेटचं पतन होते. सलामीवीर यावेळेस तंबूच्या आशेला जात असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भावेश हा फलंदाज. शिरगाव प्रीमियर लीग 2024 काय जबरदस्त वळण घेत असताना अगदी संध्याकाळच्या सत्राकडे आपण वळतोय. बॅट चेंज लागले, फ्लाय स्लिप करणं, वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग स्टॉप रिझन म्हणजे लॉंग चेस, नो चान्स फॉर द फिल्डर. या मिळतायत नशिबाच्या 4 धावा, चौकार. थँक्यू. स्कोर कार्ड आहे 15 अंकांवर 15 रन्स ऑन कार्ड, 15 धावा. अगदी बॅटची एज लागली आणि जिथे महत्वपूर्ण या 4 धावा, धावा कोठूनही होत, कुठल्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं गरजेची गोष्ट आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या रिझन मध्ये प्रथमेशला आपण बघू शकताय हलक्याच्या हाताने मात्र खेळला गेला होता. एक धाव मिळतंय. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 16 अंकांवर 16 रन्स ऑन कार्ड, 16 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी खूप वेळानंतर बघायला मिळाली, कारण की सुरुवातीमध्ये खूप मोठ्या धावा या खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळाल्या. मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणून मी म्हटलं होते की तुमच्यामध्ये परिवर्तन असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कुठल्या वेळेमध्ये कुठल्या टप्प्यावर चेंडू टाकायचा हे गोलंदाजाला आपला टप्पा ओळखणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे. पुलालेंची डिलिव्हरी समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे. आणखी एक विकेटचं पतन होईल, नो डाऊट. प्रदीप पाटील हर्ष उल्हास करत असताना, कारण की त्याला माहिती आहे ही महत्वपूर्ण विकेट आहे आणि ही महत्वपूर्ण विकेट मिळवली जात आहे. सुपर झेल, फलंदाज बाद. नक्कीच हर्ष उल्हास, टाळ्यांचा गजर, अगदी मनसोक्त आनंद लुटण्याचा प्रयत्न, कारण की आज धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस कुठेतरी हरवला गेलाय.
परंतु क्रिकेट हे मात्र एक साधन आपण बघू शकताय ज्याच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मनोरंजन लुटण्याचं काम अगदी दिनकरजी पाटील मामा या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा त्यांचं आपण करतोय सहर्ष स्वागत. आणि अगदी क्रिकेटचे दर्दी गोड व्यक्तिमत्व या परिसरातील आपल्याला बघायला मिळतात. दिनकरजी मामा पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत शिरगाव प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून. प्रदीप पाटील विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळतंय. आखोडप्याचा चेंडू, ओहो अभी भी कहाणी में ट्विस्ट बाकी आहे, कारण की आल्या आल्या दिगंबर याने स्वागत केलंय प्रदीप पाटील याचं 6 धाबेनिशी षटकार. थँक्यू. 6 धाव मिळतात. 6च्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 22 या अंकांवर. 22 रन्स ऑन कार्ड, 22 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. खूप चांगला फटका, अगदी आकुडप्याचा चेंडू होता. आणि क्रिकेटमध्ये एक सूत्र आहे, अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो. आल्या आल्या षटकार येतोय दिगंबर याच्या बॅटमधनं. या खेळाडूचं सुद्धा खूप सपोर्ट आहे. शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप चांगली मेहनत या खेळाडूने सुद्धा घेतली आहे. थ्रू दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे बैटिश लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. 1 धाव तर घेतले. 1च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. कलेक्ट करतोय महेश पाटील. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड आहे 23 या अंकांवर. 23 रन्स ऑन कार्ड. अगदी पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी. पहिल्या षटकामध्ये आपण 11 धावा बघितल्या आणि तदनंतर आपण बघू शकतात हे दुसरं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळले प्रदीप पाटील याने. ज्या पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत आपण बघू शकतात 30 ते 40 धावा लागल्या गेल्या, त्या पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 23 धावा या स्कोर कार्डवर. थोड्याशा सॅटिस्फाय नाही आहेत. मैदानाचा भौगोलिक विचार करायचा झाला, 2 षटकाचा खेळ, अगदी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी, कारण की महत्वपूर्ण 3 विकेट सुद्धा मिळाल्यात. आणि हीच आतापर्यंतची थोडीशी हायलाइट राहिलंय कश्वी 11 या संघाकरिता. थर्ड स्पेल मध्ये पुन्हा एकदा महेश या गोलंदाजाला आपण बघू शकतायत वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाकडनं 3रं षटक हाताळण्याकरिता महेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता मात्र बहुतेक जणांचा मोलाचा सहभाग आहे आणि मोलाचा वाटा आहे, हे विसरून चालायचं नाहीये. कारण की या अगोदरच मी म्हटलं सर्व सोंग करता येतात, परंतु पैशांचं सोंग करता येत नाही. म्हणून त्या आयोजकांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. वस्तुरूपी किंवा देणगी रूपी जसा वेळ मिळेल नावं तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील. गोलंदाजी ट्रॅकवर महेश, चांगला डब्बा होता परंतु पंच सॅटिस्फाय नाही आहेत. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 24 या अंकांवर. लगातार 4 षटकारांकरिता रणजित केणी यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. 4 षटकार मारा, 2000 रुपयांचं कॅश प्राइज रणजित केणी यांच्या माध्यमातून. यावेळेस वाटची एज लागली होती, रिॲक्शन सांगून जात आहे. ओहो सज्ज राहावं लागेल, रेडी राहावं लागेल. येस, त्यांच्या मागे आपण बघू शकता चेतन कीनी याला. म्हणून क्रिकेट प्रत्येक नवीन सामन्यामध्ये एक नवीन चॅलेंज तुमच्या समोर असतो आणि या नवीन चॅलेंजला जर तुम्हाला सामोरं जावं लागेल तर प्रत्येक गोष्टीकडे तुम्हाला विशेष करून लक्ष असणं, केंद्रित असणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून आम्ही मायक्रोफोनवर नेहमीच म्हणत असतो की जागते रहो. ओहो ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू बघायला मिळतोय. स्विंग आहे, नॅचरल अँगल आहे महेश पाटील याचा. जर 2 नो येत आहेत लगातार महेश पाटील करिता सुद्धा कॅश प्राइज झालं एक आगळं वेगळं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि लागोपाठ 4 षटकारांकरिता 2000 रुपयांचं कॅश प्राइज रणजित केणी यांच्या माध्यमातून लागलं गेलंय. 12 चेंडूमध्ये 4 6 लागले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चांगला डब्बा, चांगली लाईन. यावेळेस बॅक टू बॅक डॉट बॉल हाताळल्या गेल्यात. दिगंबर थोडंसं स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. हे स्ट्रगल थोडंसं संकटामध्ये जाऊ शकतंय संघाच्या, कारण की प्रत्येक डॉट बॉल इथे खूप महत्वपूर्ण आहे. 24 रन्स ऑन कार्ड, 24 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सज्ज होईल. ऑन द राईज ब्लाइंड स्ट्रोक. हो लेफ्ट अँड राईट परेड बघायला मिळाली. ब्लाइंड स्ट्रोक खेळलेत. अगदी म्हणायचं झालं तर चेंडू खेळायचा होता शिरगाव गावाच्या दिशेने, परंतु चेंडू निघून गेला टाक पाड्याच्या दिशेने.
असंच म्हणावं लागेल. आणि जिथे दुपारच्या सत्रामध्ये मी म्हटलं की अशा पद्धतीची गोलंदाजी कुठेतरी हरवली होती आणि ती गोलंदाजी अगदी आपण बघू शकतायत महेश दे रहा है और दुरुस्त भी आहे. सुपर गोलंदाजी. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल 4 डॉट बॉल बघायला मिळालेत. हलक्याशा हाताने अगदी आपण बघू शकतायत आते हाते मेहरबा थोडीशी देर हो गई दिगंबर. कारण की याच गोष्टीची गरज होती. जेव्हा मात्र तुमची बॅट लहरत नाही तेव्हा जे क्रिकेटचं बेसिक आहे ते यूज करणं खूप गरजेची गोष्ट आहे. मोठमोठे फटके मारण्याच्या मोहामध्ये अगदी आपण बघू शकतायत एक धाव मिळते एकेरीच्या साह्याने. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 25 अंकांवर. शेवटचा 26 अंकांवर 26 रन्स ऑन कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. काय गोलंदाजी हाताळले. खूप कालावधीनंतर गोलंदाजी फिगर कुठेतरी सुधारले. पहिला चेंडू वाईड आला होता तदनंतर लगातार 4 चेंडू डॉट आले. तदनंतर 6वा चेंडू सुद्धा डॉट. क्या बात आहे यार. महेश पाटील बॅक ऑन ट्रॅक बघायला मिळाला. सुपर गोलंदाजीचं कृत्यकरण बघायला मिळतंय. यावेळेस खूप काही घटित झालंय मैदानाच्या आतमध्ये. यस बाहीच्या स्वरूपाने ही धाव यावेळेस बघायला मिळते. कारण की कलेक्शन हे थोडंसं 3 सेकंद किंवा 4 सेकंद हातामध्ये असणं गरजेची गोष्ट आहे. जसं कलेक्ट झालं थोडंसं चेतन किनी याने मात्र थ्रो केला होता नॉन स्ट्राईक एंडला आणि तिथे ही एक धाव बायच्या रूपाने पळून काढली जाते. परंतु कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कामगिरी आणि खूप वेळानंतर गोलंदाजी फिगर थोडीशी सुधरत असताना ज्यामध्ये आपण बघू शकता 27 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघायचं झालं तर सर्वाधिक मात्र आपण बघू शकता डॉट बॉल फेकण्याचा विक्रम जर कोणाच्या नावावर असेल तर साऊथ आफ्रिकेचा तेज गोलंदाज शॉन पोलाक याच्या नावावर तब्बली 247 वेळा मात्र मेडन ओव्हर फेकण्याचा विक्रम आहे आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि त्याचीच मात्र या ठिकाणी झलक आपल्याला बघायला मिळाली महेश पाटील याच्या माध्यमातून. चर्चा चालू राहील. 4 षटकांचा अगदी आपण बघू शकतो 3 षटकांचा या ठिकाणी खेळ झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 27 अंकांवर. घेऊया एक डीजे ब्रेक सुमित डीजेच्या माध्यमातून आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. धन्यवाद. थैंक यू. वेलकम बॅक. शिरगाव प्रीमियर लीग 2024 सीझन 3 आपण बघू शकता. या सीझन 3 करिता ज्यांनी वस्तुरूपी जी मदत केली आहे त्यांची नावं पुढील प्रमाणे. आदरणीय श्री राजूजी भोईर यांच्याकडनं 104 टी-शर्ट या संपूर्ण स्पर्धेकरिता स्पॉन्सर्ड झाले आहेत. त्यांचं खूप खूप धन्यवाद. तदनंतर पुन्हा एकदा श्री राजूजी भोईर आणि तदनंतर दीपकजी परेड यांच्या माध्यमातून जे यूट्यूब लाईव्ह डीबीएन लाईव्ह आपण बघू शकता हे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालंय. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. श्री जनार्दन पाटील मामा यांच्याकडनं आपण बघू शकता. तदनंतर श्री दिनकरजी पाटील मामा यांच्याकडनं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे चषक हे आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तदनंतर श्री किसन हिराजी पाटील जे माजी सरपंच आहेत त्यांच्याकडनं द्वितीय पारितोषिक चषक आपल्याला लाभलेला आहे या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. स्कोर कार्ड आहे एकंदरीत 27 अंकांवर. धावसंख्या मात्र थांबवले असंच म्हणावं लागेल. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एकंदरीत एक धाव एकेरी धावेनेशी दंडित केले जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 28 अंकांवर. खूप चांगली गोलंदाजी राहिले. कौतुक करावं लागेल महेश याचं. दोन्ही स्पेलमध्ये खूप ॲक्युरसी दर्शवली. जरी पहिल्या स्पेलमध्ये 11 धावा दिल्या असल्या तरी सुद्धा दुसऱ्या स्पेलमध्ये 3 धावा म्हणजे 14 धावा 2 षटकांमध्ये. काय फिगर आपल्याला बघायला मिळाली. फुलटॉस चेंडू आहे. कन्वर्ट करू शकले नाहीत. फटका हवेमध्ये. विनीत यावेळेस आपण बघू शकता चेतन गिनी पुढे सरसावले होते परंतु जास्त काही करू शकले नाही. चेंडू गॅदर झालाय. 1 बाउन्स नाही 4 धावा. चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 32 अंकांवर. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून श्री राजाराम बंडू पाटील यांचं मात्र थोड्याच वेळापूर्वी आगमन झालं होतं. त्यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज आणि तदनंतर इमर्जिंग प्लेअर म्हणजेच नवोदित प्लेअर करिता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करिता सुद्धा आकर्षक ट्रॉफी आपल्याला लाभली आहे. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. तदनंतर श्री जीवदानी हॉटेल यांच्या माध्यमातून 100 वडापाव अगदी जी नाश्त्याची सोय आहे चविष्ट असे वडापाव आपल्याला बघायला मिळाले.
श्री जीवदानी हॉटेल यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. स्कोर कार्ड चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने जाऊन पोहोचले तब्बली 32 या अंकांवर 32 रन्स ऑन कार्ड. 32 धावा. धावांचा वेग वाढवणं गरजेची गोष्ट आहे. भावेश एक एंडने प्रयत्न करतायत, दुसऱ्या एंडने दिगंबर थोडंसं स्ट्रगल करतायत. म्हणूनच दोघांची जी भागीदारी आहे ती चांगल्या पद्धतीने जर झाली तर इथून चांगल्या धावसंख्येपर्यंत वाटचाल होईल. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, हवेचा फोर्स आहे, चेंडूला आतमध्ये रापलाय थोडंसं. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेकरिता कॉल नाहीये. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या अंकांवर. तदनंतर श्री विजय घरत मामा यांच्या माध्यमातून आपण बघू शकतात 15 बॉल बॉक्स या स्पर्धेकरिता जे चेंडू आपण बघू शकतात गुड शॉटचे खूप सुंदर पद्धतीने विजयजी घरत मामा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालेत. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर पवन सज्ज होईल. ऑन साइडला वळवलंय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं फील्ड आपल्याला बघायला मिळतंय. एक धाव कंप्लीट केलंय. दुसऱ्या धावेकरिता दिगंबर क्विकली आलेत आणि दुसरी धाव सुद्धा यावेळेस आपण बघू शकतात कंप्लीट केली गेली. दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 36 या अंकांवर. 36 रन्स ऑन कार्ड. 36 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. टीबीएन लाईव्हची संपूर्ण टीम आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं कार्य करत असताना नक्कीच रोहित कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतायत आणि अगदी चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता प्रत्येक चेंडू कॅप्चर करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. चांगला टप्पा, चांगली लाईन, कौतुकास्पद गोलंदाजी. याच खेळपट्टीवर 106 धावा लागल्यात. याच खेळपट्टीवर जवळजवळ 8 वेळा 90 धावा क्रॉस झाल्यात आणि याच खेळपट्टीवर अगदी आपण बघू शकतात पूर्णपणे कोलॅप्स होत असताना बॅटिंग लाईनअप श्री गणेश ट्रान्सपोर्ट या संघाची धावचीच्या स्वरूपाने गडी तर बाद झालाय आणि इथे आपण बघू शकतात ही एक धाव स्कोर कार्डवर अर्जित होते. एकेरीच्या साह्याने धावफलक आहे 37 रन्स ऑन कार्ड. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे. अगदी मनोरंजन करण्याचं काम डीजे सुमितने सुद्धा केलंय. त्याचे सुद्धा महत्वाचं योगदान आहे या स्पर्धेकरिता. 2008 पासून IPL ला सुरुवात झाल्यानंतर डीजेची मागणी, अंपायरची मागणी, कॉमेंटेटरची मागणी, युट्यूबची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना बघायला मिळाली. चांगला डप्पा, चांगली लाईन, थ्रू दी लाईन कव्हर करण्याचा प्रयत्न. एक धाव ही कंप्लीट केली जाते. एकच धावेवर अगदी बॅटच्या साह्याने मात्र खेळलं गेलं. एक धाव मिळते. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 38 या अंकांवर. 38 रन्स ऑन कार्ड. 38 धावा. खूप चांगली गोलंदाजी. अगदी म्हणायचं झालं तर खरबूजो को देख के खरबूजा भी रंग बदलता हुआ. कारण की महेश याने खूप चांगली गोलंदाजी. प्रदीप विकेट टेकर गोलंदाज बनला. पवन सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेने फटका चांगला, परंतु हो लक्ष्मण रेषा ओलांडले. म्हणून मी म्हटलं की एका क्षेत्ररक्षकाला आपली बाउंड्री लाईन माहिती असणं सुद्धा गरजेची गोष्ट. महेश पाटील चुकी करतोय आणि या महत्वपूर्ण 6 धावा स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत, ज्याने कॉन्फिडन्स लेवल थोडासा वाढला जाईल. स्कोर कार्ड आहे 44 अंकांवर. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण बघू शकतायत आणखी एक महत्वाचं योगदान रिअल ऑक्सी वॉटर सप्लायर यांच्या माध्यमातून 25 बॉक्स बिस्लरीचं पाणी या संपूर्ण स्पर्धेकरिता लाभलंय. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच रिअल ऑक्सी. आणि तदनंतर श्री मंगेशजी पाटील यांच्याकडनं प्रत्येक मॅच करिता मॅन ऑफ द मॅच म्हणजेच 15 सामनावीर चषक आपल्याला बघायला मिळाले या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर श्री विनायकजी पाटील व श्री यशपालजी गिनी यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाजाकरिता एक सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते आहे. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. तदनंतर कुमार वेदांत सदानंद पाटील यांच्याकडनं थंड पाणी जे जार आहे ते 2 दिवस पिण्याच्या पाण्याची सोय अतिशय पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केले गेले. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. तदनंतर हेल्थ अँड मोर म्हणजेच आरोग्याकरिता अतिशय लाभदायक 100 ORS मात्र या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दिले गेलेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. हेल्थ अँड मोर. तदनंतर शिरगाव मास्टर 40+ संघाच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द सिरीज सायकल जी उत्कृष्ट अशी बायसायकल आपण बघू शकतात आरोग्याकरिता खूप शुभक आहे आणि ती बायसायकल त्यांच्या माध्यमातून दिली गेले. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. श्री विनायक इलेक्ट्रॉनिक अँड हार्डवेअर यांच्या माध्यमातून जो टॉवर फॅन आहे या स्पर्धेकरिता लाभला गेलाय. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तदनंतर चेतनजी भोईर आणि मयूरजी पाटील
यांच्या माध्यमातून या संपूर्ण ग्राउंड करिता जे पाणी लागलं त्या टँकरची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली, तर त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर लंकेशजी भोईर यांच्या माध्यमातून मोस्ट 6 आणि त्यानंतर मोस्ट विकेट करिता मात्र खूप आकर्षक अशी चषक या ठिकाणी दिले गेले, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. ही संपूर्ण वस्तुरूपी देणगी आणि त्यांचं शिरगाव प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. स्कोर कार्ड आहे 44 रन्स ऑन कार्ड, 44 धावा. शेवटचं अंतिम षटक असेल आणि या शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर चेतन किणी या गोलंदाजाला आपण बघू शकताय. धावेंचा वेग वाढवावा लागेल. इथून श्री गणेश ट्रान्सपोर्ट्स या संघाला अगदी पहिला सामना विजयी झाल्यानंतर तिथून आपण बघू शकतात बॅकफुटला गेले भोईर ब्रदर्सचे आणि तिथून थोडासा कॉन्फिडन्स लेवल खाली गेलाय, कारण की या इनिंग मध्ये सुद्धा धावा येत नाहीयेत. त्याचं कारण कारण की विशाल आणि विजय जी सलामीवरची जोडी होती त्या धावा आतापर्यंत एकत्रित करत होत्या, परंतु इथून आपण बघू शकतात हे स्ट्रगल मात्र चालू आहे मैदानाच्या दरम्यान. म्हणून मी म्हटलं की खूप वेळेनंतर मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. षटकार तर आपण बघितले जवळजवळ 129च्या वर मात्र षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघायला मिळाले. बॅटची एज लिडिंग एज आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्याला हुलकावणी देऊन सरळ चेंडू निघून गेलाय. शिरगाव प्रीमियर लीग 2024चा जो फ्लेक्स आहे व्हीआयपी फ्लेक्स त्याच्या सलामी करिता चौकार. (49 रन्स ऑन कार्ड, 49 धावा स्कोर करावा लागल्यात. पुन्हा एकदा चेतन त्यावेळेस फटका हवेमध्ये स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. हात मोठे आहेत परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये कन्वर्ट केला या झेलला. फलंदाज बाद, फलंदाजाच्या खेळीला पूर्णविराम. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय, त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं, आता कसं वाटतंय गार गार. थँक्यू. ज्या पद्धतीने हॅशटॅग आता कसं वाटतंय, कारण की दोन्ही संघ एकमेकांसमोर आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राजन या फलंदाजाला आपण बघताय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 49 या अंकांवर स्थित झालाय. खूप चांगली गोलंदाजी, चारही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. नक्कीच चेतन स्लॉग ओव्हर मध्ये आहे परंतु आतापर्यंत चान्स दिला नाहीये. यावेळेस ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेगच्या रिजन मध्ये. वन बाउन्सने कलेक्ट करेल. एकच धाव घेतली गेले. थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट ॲक्युरेट बघायला मिळाले नाही. नक्कीच भावेशाला स्ट्राईक घ्यायचे आहे, त्याच अनुषंगाने आपण बघू शकता त्यावेळेस स्ट्राईक घेतलाय. 50 धावा अगदी आपण बघू शकता स्कोर कार्डवर लागल्यात. 4.4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 50 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकता. बॅकलिप अगोदरच बंद झाली. चेंडू थोडासा मात्र स्लो केला होता. ही खासियत आहे चेतन याची. खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस टप्पा पकडला. योग्य त्या टप्प्यावर योग्य ती लाईन आणि चांगली लाईन मेंटेन केली आहे. म्हणून मी म्हटलं की तुमच्याकडे वेग असून चालणार नाही, तुमच्याकडे योग्य ती लाईन परिवर्तन असणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे. शेवटचा अंतिम चेंडू. ओहो, परफ्यूम डिलिव्हरी आणि झोप उडवून देणारी डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी राहिले. या खेळपट्टीवर 90 धावा सुद्धा लागल्या गेल्यात जवळजवळ 6 वेळा. परंतु याच खेळपट्टीवर अगदी आपण बघू शकता धावा लागल्यात त्या म्हणजेच 50. 51 धावेंचं टार्गेट म्हणजेच हा सर्वाधिक लोएस्ट स्कोर या 2 दिवसातील आपल्याला बघायला मिळतोय. जर वॉन व्हायचं असेल तर कशवी 11 या संघाला बनवावे लागतील, त्या म्हणजेच 51 धावा. खूप सुंदर अशी स्पर्धा शिरगाव प्रीमियर लीग 2024. आज रविवारचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस आणि ग्रँड सामने सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. घेऊ संगीतेनंतर आपण एक लो स्कोर गेम जिथे मात्र चेस होतोय असं म्हणता येणार नाही की इथे मात्र सामना एकतर्फी गेलाय, कारण की नाण्याची एक बाजू आपण बघितले, नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे सुद्धा आपण बोलणार आहोत.
शिरगाव प्रीमियर लीग 2024 सीझन 3 पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आर्थिक सहाय्य आर्थिक मदत केली आहे त्यांची नावं पुढील प्रमाणे श्री दिनकरजी पाटील मामा यांच्या माध्यमातून 20,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता लाभले, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून। तदनंतर श्री अमेजी पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, तदनंतर श्री नील पाटील जे क्वालिटी बियर शॉपचे सर्व आहेत त्यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, श्री योगेशजी पाटील टाकपाडा यांच्या माध्यमातून 1,111 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता। तदनंतर सिटी बार अँड रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता। केडी बार यांच्या माध्यमातून सुद्धा 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता। श्री देवेंद्रजी पाटील यांच्याकडनं 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, तदनंतर श्री रामचंद्रजी घरत खंदरपाडा यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, श्री रणजितजी किणी यांच्या माध्यमातून सुद्धा 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, श्री दीपक वसंतजी पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, श्री भूपेशजी पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, श्री सुहासजी पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, श्री योगेशजी पाटील 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, श्री सचिन पांडुरंगजी पाटील 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, श्री दीपकजी भोईर यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, साई प्रसाद हॉटेल यांच्याकडनं 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, श्री कमलाकरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, आर.के. हॉटेल यांच्याकडनं 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, परशुरामजी गावडे यांच्याकडनं 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य, दीपकजी गावडे यांच्याकडनं 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य, नरेशदादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य, तदनंतर कैलास हार्डवेअर यांच्याकडनं 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य, प्रतापजी पाटील यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता। तदनंतर महेश भालचंद्रजी पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता। तदनंतर नुकताच आजच्या दिवसामध्ये गूढ व्यक्तिमत्व यज्ञेश्वरजी पाटील आणि सदानंदजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य मात्र लाभलंय। या संपूर्ण आर्थिक सहाय्यकांचं शिरगाव प्रीमियर लीग 2024 आयोजकांच्या माध्यमातून खेळाडूच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। 50 धावा लागल्या गेल्यात, 51 धावांचं टार्गेट हे सेट केले गेलंय। थोडीशी आपण बघू शकतायत लो धावसंख्या, कारण की याच खेळपट्टीवर मी म्हटलं ज्या पद्धतीने 80+ धावा जवळजवळ 6 ते 7 वेळा आपण बघितल्यात, 106 धावा आपण सुद्धा बघितल्यात जो हाय स्कोर आहे, आणि याच खेळपट्टीवर सर्वाधिक लोए स्कोर अगदी आपल्याला बघायला मिळतोय श्री गणेश ट्रान्सपोर्ट या संघाच्या माध्यमातून अगदी 50 धावा। परंतु खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये जरतरला थारा नाहीये। ज्या पद्धतीने गोलंदाजी केली सुरुवातीच्या सत्रामध्ये कशबी 11 या संघाने अप्रतिम राहिले। महेश पाटील याची सुरेख कामगिरी, अप्रतिम गोलंदाजी, प्रदीप पाटील याची विकेट टेकर गोलंदाजी, तदनंतर चेतन आणि पवन यांनी दिलेली सुरेख साथ, तर 50 धावेपर्यंत थांबवलंय। सुरुवात होते, पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने विजय हा गोलंदाज आपण बघू शकतायत, डॉट बॉल हाताला जातोय। पवन आणि तदनंतर महेश पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। दुपारच्या सत्रानंतर हळूहळू आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये वळतोय। हळूहळू प्रेक्षकांची गर्दी सुद्धा मैदानाच्या दिशेने येत असताना यावेळी सफल झाले ऑफस्टंपच्या बाहेर आणि चेंडूला मात्र फक्त आणि फक्त दिशा दर्शवले। दिशा से भटकोगे तो मिलेंगे फटके, वरना मुन्ना रहे जाओगे लटके। 4 धावा, चौकार। थँक्यू। दुसऱ्या चेंडूवर चौकार येत असताना विजय थोडीशी लाईन भरकटली गेली आणि त्या लाईनला व्यवस्थित सुदृढ लाईन दर्शवलंय। यावेळेस कडे कट करण्याचा प्रयत्न, कारण की पॉइंट आणि कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आपण बघू शकता 38 सर्कलच्या आतमध्ये आहे। डॉट बॉल येत असताना 3 चेंडूंचा खेळ झालाय। एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 4 या अंकांवर, 4 रन्स ऑन कार्ड, 4 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात। गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विजय। यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने स्कोर कटचा नजाकत भरावा फटका, चेंडू बिट करून सरळ निघून गेलाय इनटू द कव्हर रिजन, कव्हर ड्राइव्ह, 4 धावा, चौकाराची मोहर। चौकार येतोय पवन याच्या बॅटमधनं, चांगला फटका। यावेळेस ऑन साइडला चांगला फटका, स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देऊन चेंडू बिट करून सरळ निघून झालाय। दुपारच्या सत्रामध्ये झालाय रफू चक्कर, 4 धावेंची मोहर, चौकार।
चौकार येतोय, चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12 अंकांवर, 12 रन्स ऑन कार्ड. उलटा चेंडू ऑन साइडला, पॅडल स्कूपचा फटका, दर्जेदार, अप्रतिम, सुंदर, 6 धावा, षटकार. खूप चांगली सुरुवात. पवन याच्या बॅटमधनं सुरुवातीला थोडासा वेळ घेतला, परंतु वेळ घेतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी बघायला मिळाली. खूप चांगली फलंदाजी, इंटू द गॅप खेळण्याचं बेनिफिट मिळत असताना, म्हणून एखादा चांगला परिपक्व फलंदाज जर ओळखायचा असेल तर त्याची शैली ओळखणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सुरुवातीचे फटके आपण बघितले, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले, तदनंतर स्लॉग स्वीपचा फटका सुद्धा आपण बघितला आणि शेवटचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केला आणि जी धावसंख्या आपण बघू शकतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 18 अंकांवर. आखुडाप्याचा चेंडू सोडणार नाहीये. महेश पाटीलच्या बॅटमधनं आणखी एक प्रहार, चेंडू सरळ निघून गेलाय, उतुंग, सीमारेषा पार, 6. मॅच बॉल आलेला आहे. अगदी आपण बघू शकताय तर काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. 24 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या, 24 रन्स ऑन कार्ड. संध्याकाळच्या सत्रामध्ये हळूहळू आपण वळतोय. काय जबरदस्त क्रिकेटचे सामने रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय, तो चुकी करणार नाहीये, चांगला झेल टिपला गेलाय. 51 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि 24 या अंकांवर पहिली विकेट महेश पाटील तंबूच्या आशेला. चांगल्या पद्धतीने यावेळेस कमबॅक प्रत्युत्तर दिले राजण्याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जयप्रकाश हा फलंदाज आपण बघू शकताय. 24 अंकांवर पहिली विकेट जात असताना इथून जर कमबॅक करायचा असेल श्री गणेश ट्रान्सपोर्ट या संघाला तर इथून जास्तीत जास्त डॉट बॉल विकेट हा एकमेव कानमंत्र असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका हवेमध्ये, विकेट मी म्हटलं आणि ती विकेट येत असताना आणखी एक विकेटचं पतन, बॅक टू बॅक हा मिळतोय दुसरा धक्का कश्मी 11 या संघाला. थँक्यू. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज राजनाच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात आणि आता मात्र तो हॅट्रिक वर असणार आहे. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात आधी विकेट हॅट्रिक जर कोणी घेतली असेल तर ॲलेट कॅरी हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ज्याच्या नावावर आपण बघू शकता हा कारनामा 2 ऑगस्ट 1879 रोजी बघायला मिळाला. IPLचा हंगाम यंदाचा सुरू आहे. IPL मध्ये सर्वात आधी जर विकेट हॅट्रिक कोणी घेतली असेल तर लक्ष्मीपती बालाजी हा पहिला गोलंदाज ठरला गेला ज्याने विकेट हॅट्रिक घेतली. T20 वर्ल्ड कप येत्या जूनच्या महिन्यामध्ये जर T20 मध्ये सर्वात आधी विकेट हॅट्रिक भारताकडनं कोणी घेतली असेल तर त्याचं नाव आहे दीपक चहर. हा गोलंदाज ठरला गेला. तर बघायचं इथे टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगल्या हॅट्रिक आपण बघितल्या, तिथे पहिली विकेट हॅट्रिक येईल का या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु अगदी मार्जिन ऑफ एरर हलक्याशा हाताने खेळलं गेलंय. पॉइंटच्या रिझन मध्ये फील्ड झालंय, 1 धाव ही कंप्लीट झालंय. स्ट्राइक रोटेट केली जाते एकेरीच्या साह्याने, एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 25 अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड, 25 धावा. हलक्याच्या हाताने पहिली धाव प्रथमेशच्या बॅटमधनं खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळाली आणि जो फलंदाज आतापर्यंत सेट आहे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पवन त्याला स्ट्राइक वर आणलाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस ऑन साइडला खूप चांगला फटका, बाणासारखा वेग, गेंद बल्ले से ऐसी निकली
जैसे बंदूक की गोली, 4 चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 29 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 51 धावेंचं टार्गेट आहे. म्हणजेच अगदी आपण बघू शकतायत हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल होत असताना कशवी 11 या संघाची. काउंटर अटॅक सुरुवातीला पवन याच्या माध्यमातून, महेशच्या माध्यमातून एक षटकार आला, परंतु जास्त काही करू शकला नाही. परंतु पवन याची कामगिरी खूप चोख राहिली. म्हणून मी म्हटलं की क्रिकेटच्या माध्यमातून जर रिझल्ट लागायचा असेल तर तुम्ही तुमच्या आगाजने नाही, तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता. 8वा यंदाचं वर्ल्ड कप. भारत सलग 10 सामने जिंकल्यानंतर 11वा सामना जिंकू शकला नाही. ही खंत आहे. म्हणून क्रिकेटमध्ये असं कधी कधी होतं की नेहमीच विजय होणार नाहीये. हार पचवण्याची क्षमता सुद्धा तुमच्यामध्ये असणं गरजेची गोष्ट आहे. 6 धावा येत आहेत. एक फ्लॅट 6 येत असताना आणि 6च्या साह्याने विजय पराभव मधील अंतर हळूहळू कमी होत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 35 या अंकांवर. थँक्यू. बघा, तर्क आणि वितर्क आपण मैदानाच्या बाहेरच लावू शकतात. मैदानाच्या आतमध्ये खेळा खेळाडूंनाच करायचा आहे. 10 सामने जिंकले, 11वा सामना पराभूत झाले आपण अहमदाबाद मध्ये. आणि त्याच्या अगोदर बघायचं झालं तर ऑस्ट्रेलियन हा संघ सुरुवातीचे 2 सामने पराभूत झाला होता. आणि सुरुवातीचे 2 सामने पराभूत झाल्यानंतर अगदी कमबॅक कसं केलं त्या संपूर्ण संघाने सुप पद्धतीने आणि जवळजवळ 6व्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला गेला. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा ऑस्ट्रेलियन संघ कांगारूंचा बघायला मिळाला. परंतु अजून सुद्धा प्रतीक्षा आहे. 2007चा वर्ल्ड कप आपण प्रथमतः जिंकलो. जूनच्या महिन्यामध्ये 2 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होईल आणि वर्ल्ड कप आणलं जाईल का यावर प्रतीक्षा असणार आहे. शरीरापासून दूर खेळला गेला. अगदी पंच वळत आहेत. वाईटचा इशारा थोडंसं स्मिता हास्य बघायला मिळालं, कारण की जास्तीत जास्त आवाक्याच्या बाहेर होते. वाईटचा इशारा अतिरिक्त धावेने दंडित होईल. 1 धाव स्कोर कार्डवर एकेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 36 या अंकांवर 36 रन्स ऑन कार्ड, 36 धावा. बॅड लाईनला चेंडू आदळला गेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला टप्पा, चांगली लाईन याच्या माध्यमातून मेंटेन केली गेले. डॉट बॉल येतोय. अजून सुद्धा विजयाकरिता 15 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिला चेंडू लिगली हाताळला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. जय याच्या माध्यमातून थोडीशी बॉडी लँग्वेज कुठेतरी श्री गणेश ट्रान्सपोर्टच्या संघाचे आपण बघू शकतात इन पॉझिटिव्ह बघायला मिळाले, कारण की स्कोर कार्डवर धावा लागल्या नाहीत. सलामीच्या फलंदाजाने थोडीशी निराशाजनक कामगिरी केली. गोलंदाज तर प्रयत्न करतात, परंतु त्यांच्याकडे बँक बॅलन्स तेवढ्या पद्धतीने नाही आहे. म्हणून इथे तुम्हाला जास्तीत जास्त डेबिटवर खेळ करणं गरजेची गोष्ट होती. क्रेडिट लिमिट तुम्ही ओलांडू शकत नाही मैदानाच्या आतमध्ये. परिपक्वता खूप महत्वाची आहे. म्हणून मी म्हटलं की प्रत्येक धाव, प्रत्येक सामना खूप इम्पॉर्टंट. जिथे तुम्ही चुक्या केल्या म्हणजेच या स्पर्धेची तुम्हाला 1 वर्ष वाट बघावी लागेल. लिव्ह केल्या या चेंडूला वाईटचा इशारा येईल. नो डाऊट डाऊन द लेग आहे. पंच वळतायत पुन्हा एकदा. एक अतिरिक्त धावीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 38 या अंकांवर. 38 रन्स ऑन कार्ड, 38 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. टेनिस क्रिकेट काय जबरदस्त पद्धतीने हाताळलं गेलंय. लीगचं फॉर्मॅट, एक फॉर्मॅट, ओपन हाफ खूप मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक आहे भावेश, जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव कंप्लीट केली गेले. 1च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने हळूहळू विजयाच्या दिशेने थेंबे थेंबे तळे साचे, बुन बुन से घट भरताय त्या पद्धतीने 1 धावी स्कोर कार्डवर अर्जित होते. एकेरीच्या साह्याने धावफलक 39 रन्स ऑन कार्ड, 39 धावा. अजून सुद्धा 15 चेंडू आहेत. 15 चेंडूंमध्ये 12 धावेंचं इक्वेशन हे समोर बघायला मिळत आहे. शरीरापासून दूर खेळलाय. समोरच्या दिशेने मिड ऑफच्या रिझन मध्ये चेंडू निघून येत आहे. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये डावकुऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रथमेश याला आपण बघू शकतायत. 1 धाव मिळते. खूप चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर देऊन खेळत असताना दोन्ही फलंदाज सिंगलला महत्व दिलंय, कारण की सिच्युएशनची डिमांड त्याच पद्धतीने आहे. असं नाहीये की रिक्वायर रन रेट आता मात्र 20च्या घरामध्ये आहे, 25च्या घरामध्ये आहे. इथे सिंगलच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकताय आणि त्याच पद्धतीने फलंदाजी बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव मिळाले. 1च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड 41 रन्स ऑन कार्ड, 41 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. 41 धावा स्कोर कार्डवर लागल्यात, म्हणजेच 10 धावेंचं लक्ष इथून समोर असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 13.
13 चेंडू 10 धाब्यांचं इक्वेशन. अगदी राजूजी भोईर, मयूरजी पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतायत. कल्पेश पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतायत मुख्य व्यासपीठावर. अगदी या स्पर्धेची रूपरेषा सजवण्याकरिता प्रत्येकाचा सहभाग आहे. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. चेंडू सरळ निघून गेलाय. थर्ड मॅन रिझन कडनं लॉंग स्टॉप रिझन. 4 धाबा, चौकार. आणि चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत 45 अंकांवर, म्हणजे तिथून विजयाकरिता 6 धाब्यांचं लक्ष आहे. शिरगाव प्रीमियर लीग सीझन 3 आहे. सीझन 3 मध्ये खूप चांगलं आयोजन, प्रत्येक गोष्टीकडे विशेष करून लक्ष, उत्तेजनार्थ पारितोषिक आणि खास करून विशेष आकर्षण. अगदी आपण बघू शकतात बायसायकल. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ही बायसायकल कोणाच्या घरी जाईल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या सुरेख अशा ट्रॉफीज कोणाच्या घरामध्ये स्थित केल्या जातील याचा संपूर्ण प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. एकाने दिलेली हाक, दुसऱ्याने दिलेली साथ आणि सर्वांनी मिळून दिलेला प्रतिसाद म्हणजे शिरगाव प्रीमियर लीग 2024. 7 धाब्यांचं लक्ष आहे. चौथ्या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. राजन हा गोलंदाज आपण बघू शकतात चौथ्या स्पेलमध्ये आणलाय. चांगला टप्पा, चांगली लाईन. थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू, अगदी 6 धाब्यांचं लक्ष हे समोर आहे. एक फटक्यानीशी दूर आहे. कशवी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आणि तो फटका यावेळेस फिनिश केला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स पवन याच्या माध्यमातून. सलामी वीर कसा असावा तर पवन सारखा. अगदी आपण बघू शकतायत पवनीय कामगिरी आणि सलामी वीर अशा पद्धतीने मात्र फिनिश सुद्धा केलंय खूप चांगल्या पद्धतीने. आणि कशवी 11 हा संघ वॉन झालाय या सामन्यामध्ये. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू.